पटापट जातात ते बरोबर. मी कॅमेरा तिकडे बघतोय. विचार झाले सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे? टाकाटाक ना. होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये. सो सगळ्यांना गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. आणि आता आम्ही जेवणासाठी बनवतोय अंडा बिर्याणी स्पेशल. सो इकडे घाई गडबड नुसती चालली आहे. ननन आणि कोण भाऊजे, ननन भाऊजे यांची अंडी आता आमची कुकरमध्ये उकडलेली आहेत डायरेक्ट. म्हणजे विषय गोल पृथ्वी गोल. इकडे कोशिंबीरची तयारी झालेली आहे आणि आजची बिर्याणी बनवणार आहे तुमचा दादा संकेत कदम. स्पेशल बिर्याणी बनवणार आहे. फक्त यांच्याकडनं सगळी मी चॉपिंग करून घेणार आहे. अजून काय मी सांगतो तसं टाका, कारण की मला जमणार नाही ते स्टर बीर करायला. काय हलवायला जमणार नाही ते त्याच्यात. सो मी सांगेन तशी तुम्ही फॉलो करा रेसिपी. ठीक आहे? काय करताय तुम्ही? सो गाईज आता आम्ही प्रोसेस करतोय चालू आपली रेसिपी. ते हळद बघ किती पडले. आता तुझी उंची नाही पूर्ण. हा कढीपत्ता आपण कॅमेऱ्यात ना बघू. अरे भारी दे. हा फेकून मार माझ्या. गॅस कमी केलेस ना? कमी झाली की बंद होते. नाही बरोबर आहे. असू दे. हा उडतोय वर. आता अंडी सोड त्याच्यात. आता अंड्याला हात खाली घालायला लागला. मग असू दे ना. माझा हात तुटलेला आहे म्हणून. नाही तर मी काय पटापट जातात ते बरोबर. मी कॅमेरा तिकडे बघतोय. विचार झाले आता त्याला फ्राय कर. हा मी करतो. असं धरायचं कुकर. असं असं नको खाऊस तू. तर काही आता आपली अंडी फ्राय झालेली आहे येल्लो मस्तपैकी. सो आता ती बाहेर काढूया आपण आणि नंतर मग आपण त्याची ग्रेव्ही तयार करूया मस्तपैकी. आता आमच्या राणी साहेबा इकडे जाऊन बसल्यात मस्तपैकी. या चला मग चला ना तुम्ही पण. कशाला माझी लुडबुड होती तिथं. तुम्ही शूट करा. नको तेल नको टाकूस काढूस. राहू दे कढीपत्ता. हे खाऊ ये. नको हे घे. हा कांदा टाक. पलटी मार सगळा. हा खडा मसाला पाहिजे ना. अरे होय होय. खडा मसाला कुठे आहे? अजून पायावर उचल. कुठं पायावर? म्हणजे उंची पुरण दिली तू. चांगला लाल कर त्याला. गॅस वाढव. किती लाल करू? तो काही आता आपला टोमॅटो एकदम लाल लाल. टोमॅटो लाल लाल म्हणतोय. कांदा लाल झालेला आहे आणि आता आपण टाकतोय टोमॅटोची प्युरी. प्युरी नाही प्युरी. त्याला मस्त मिक्स कर. ये ना मग कर तू. सो काही आता आपण टाकतोय सुहानाचा बिर्याणी मसाला आणि सवयीचा अंडा मसाला. बघूया टेस्ट कशी येते ती. ते टाकून धबाधब धबाधब. हा सगळा टाका तुम्ही. मी सांगतोय ना खूप तिथे तो सवयीचा घ्या अंडा मसाला. तो पण ते टाकतो. बिर्याणीला कशी सगळी चव आली पाहिजे. कोल्हापुरी पण. अरे आता ते मस्त आपलं हे टाक ना. काय चिकट मसाला? थांब थांब हे राहिले धना पावडर. धना पावडर. तिखट मसाला टाकायचा. हा तिखट मसाला टाक. आपला बेडगीचा टाक. मॅडम बेडगीचा तिखट मसाला. सो गाईज त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहे मिल्की मिस्टची फ्रेश क्रीम. सो त्याच्याने थोडासा स्वीटनेस येईल. एकदम ओतून नका. थोडी थोडी होईल. बस बस जास्त गोड होईल. बस बस. सो गाईज आता जातोय आपला भात.
तांदूळ बिर्याणी राईस पार्सल शुगर हाताने ढकलायचं तर तू समजा नाही ढकलते झाला शेवटी हात लावलास तरी तर मस्तपैकी आले आता भात कसा शिजतोय तो नाही माहिती सगळा कढीपत्ता दे टाकून हलवू का एकदा कुकर लावून द्यायचा शिट्टे किती काढायच्या 2 की 3 मॅडम शिट्टे किती काढायचे हो हा खाली वॉचमॅन विचारतो शिट्टे किती काढायचे हा सो गाईज फायनली आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या तिकडे आणि मॅडमनी कुकर खोलले शिजला असेल का व्यवस्थित झाली असेल का या सगळ्याची प्रश्नाचे उत्तर आता लगेच मिळणार आहेत आपल्याला पाणी राहिलंय थोडस आता असंच आटूया आटेल ना ते का ग्रेव्ही हा पण ओली आहे अजून असू दे ना सुकी व्हायला पाहिजे भात एकदा शिजलाय का बघ भात शिजलाय काय तो काय वरती आला बटाटा आहे भात बघ ना एकदा शिजलाय का शिजला असेल मला वाटतं हा ना थोडस काय करूया आता खाली लागेल परत मग तो जास्त दम लाव थोडा अरे नाही बरोबर आहे नको दमबीम मग अरे काय चिकट आहे हा तेल दमबीम नाही बरोबर आहे खालती सुका आहे सगळा नक्की ना हा खालती सुका आहे राहू दे सो गाईज फायनली आपली बिर्याणी इकडे रेडी झाली आहे ही बघा आणते अंडा बिर्याणी आणि इकडे आपली कोशिंबीर पण तयार झाली आता हाय तू डायरेक्ट खायला बसली सुका राईस सुका पाटली खाल्ली राईस सकाळचा एकान घ्या आणि पटापट पुढे पार्सल करा रबर बरोबर धब 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 तू शोधून नको घेऊ त्याच्यात काय शोधून घ्यायचं मला वाटतं हा अरे हा ते अंडा नाही खाणार बटाटा देते त्या व्हेजिटेरियन आहेत ना फक्त बकरा खाता हा बकरा टिकली नाही त्या बटाटा देऊ दे मला एक त्यांना दे तुला देऊ पुढं देतो ना एक साईड वास चांगला येतोय मस्त कांदा छान कापला. नाही झाली चांगली कोशिंबीर छान झाल्या कांदा नाही कापला मिरची कुठे टाकली कोशिंबीर मध्ये वाचला तुमचा हात मिरची कुठे टाकली अजून देऊ? आता टाकायची मस्त झाली बरोबर झाली ती खाली घट्ट झाली खिचडी भात म्हणतोय हा म्हटलं आता म्हटला खाऊ नको उठ खिचडी भात आहे तो अंडा बिर्याणी आहे वरण भात आहे हा. हा खा कोणाला पाहिजे असेल तर घ्या हवाय तुला उड्या मारतोय तो पिल्लू आहे वाटतं त्याच्यात बघ हे तू चांगला अंडा घेतलायस तुझा आहे नाही हा बटाटा कुठे लपला होता बटाटा आहे बघा ना खाऊन सांग पटापट टेस्ट बटाटा तुम्ही सांग टाकलेला कापलेला बटाटा पाहिजे तुला मी तू एकच तेव्हा त्या ताटात टाकलं आहे ताटात हे टेस्ट करा पहिले एक एक घास टाका पटापट मीठ गरम आहे हे खोटं खोटं मला चांगली झाली पण म्हणा आता हाबो हाबो ह्याचा का तोंड वाकडा झाला गरम आहे हा सांग काय कमी पडला हे काहीच नाही चांगली झाली म्हण म्हण नाही चांगली झाली हा हा खाल्लीच तरी हो खाल्ली कधी सांग ना चांगली झाली काय चांगली झाले हा म्हणत तू काय असं करतो गरम आहे ना गरम आहे म्हणून कळत नाही टेस्ट पंखा वाढव ना मीठ कमी आहे. हा मीठ कमी मीठ कमी आहे कशाला बोलता मग ही म्हटली खारट होईल म्हणून मी टाकला नाही बरोबर आहे मीठ न खाता बघतो हे टाकतोस हा सावकाश थोडस कमी होतं. न खाता बघतो मस्त झाले
खा मस्त झाली. फक्त जास्त शिजला भात सॉफ्ट झाली होतं. असू दे. दीदी आणि मॅडम दोघींनी फाडशा उडवलं हा एवढ्या बिर्याणीचा अगो. हे, काहीच नाही आम्ही ठेवली, थोडं एवढीशीच ठेवली फक्त. म्हणून अजून तुझं बाकी आहे. झालं माझं बस. नाही शेवटचा घे अजून एकदा. लेट पर्यंत खाताय मी वाढत होतो सगळ्यांना म्हणून. मित्रांनो बिर्याणी आमची खाऊन झाली मस्तपैकी छान अशी झकास अशी लबाबदार आणि एकदम चमचमीत अशी बिर्याणी झाली होती. सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो चलो बाय बाय टेक केअर बाय.